गावातील शेतकरी मुलांना नवरी मिळेना, सारा लग्नाचा खर्च माझा, तुम्ही फक्त पोरगी द्या, हुंडा नको मला बाबा, फक्त पोरगी द्या। पुरुषप्रधान समाजात उपवरांचे पारडे जड असायचे। हुंडा मिळाला नाही किंवा मांडपान झाला नाही तर सरळ लग्न मोडण्यापर्यंत मजल जायची। परंतु आता बदलत्या परिस्थितीत मुलींची संख्या घटल्याने मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे। त्यामुळे सध्या चक्र पालटले असून आम्हाला हुंडा नको, फक्त तुमची मुलगीच हवी अशी आर्जव करण्याची वेळ उपवर पित्यावर आलेली दिसून येत आहे। निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाचे शेतकरी विरोधी धोरण यामुळे शेतीला वाईट दिवस आले आहेत। यामुळे प्रत्येक पित्याला आपली मुलगी सुखी समाधानाने नांदावी अशीच आस आई वडिलांना असते। त्यापोटीच चांगला वर शोधण्यासाठी पिता समाजात लग्न कार्यात फिरताना तसेच नातेवाईकांमध्ये विचारपूस करताना दिसून येत आहेत। सध्या ग्रामीण भागासह शहरी भागातील वधू पित्याची नजर कमावत्या मुलाकडे वळली आहे। त्या दृष्टीने वधू पिता मुलांकरिता शोध मोहीम राबवित असल्याचं दिसून येत आहे। परंतु शेतकरी पित्याची मुलगी असो किंवा नोकरदार पित्याची, सर्वच जण शेतकरी मुलांकडे दुर्लक्ष करीत आहेत। निसर्गाच्या दुष्टचक्र तोट्याचा ठरणारा शेती व्यवसाय आणि मुलीच्या पित्याचे असलेले नोकरदार मुलांचे स्वप्न, त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या विवाहेच्छुक मुलांना मुली मिळणे कठीण झाले आहे। पूर्वी मुला मुलींच्या लग्नाचे बार धूमधडाक्यात उरकण्याकरिता वाटेल ते करणाऱ्या बहुतांश शेतकरी कुटुंबियांना आता बदलत्या परिस्थितीत मुलांचे लग्न जुळवण्याकरिता आटापिटा करावा लागतोय। त्यामुळे मुलांकडील मंडळी लग्नाचा सर्व खर्च करायलाही तयार होत आहे, तर काहींनी मुलींना हुंडाही दिल्याचं वास्तव असल्याने या परिस्थितीवरून मुलांपेक्षा मुलगी बरी असे म्हणण्याची वेळ वर पित्यावर आली आहे। अनेक गावांमध्ये लग्नाचे वय होऊनही लग्न जमत नसलेल्या शेतकरी मुलांचे वय आता 30 ते 35 वर गेलेले दिसून येत आहे। ही परिस्थिती तालुक्यातच नाही तर इतर भागातही हीच अवस्था आहे। शेतकरी असलेल्या मुलांना मुली देण्यासाठी सध्या कोणताही वधू पिता तयार होत नसल्याने लग्नविना राहण्याची वेळ येते की काय अशी भीती तरुणाईला वाटत आहे। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विशाल गवई। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.